मित्रांनो नमस्कार. सध्या छत्रपती संभाजीनगर या शहरातील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये असलेलं सिद्धार्थ आर्केड या ठिकाणी मी आज आली आहे आणि या आजच्या ठिकाणी आज इथे भव्य प्लेसमेंट आयोजित करण्यात आलेला आहे. याबद्दलची सविस्तर माहिती थेट आपण आयोजकांकडून जाणून घेऊयात. तर मित्रांनो आज या ठिकाणी जो मेघा कॅम्पस इंटरव्ह्यू ड्राईव्ह आयोजित केला आहे तर आपण थेट आयोजकांकडून जाणून घेऊयात याबद्दलची सविस्तर माहिती. नमस्कार सर. आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा कॅम्पस ड्राईव्हचं तुम्ही आयोजन केलंय. नेमकं हे कशा स्वरूपाचं असेल याबद्दल आम्हाला थोडक्यात. ओके, आज आपण मेगा कॅम्पस ड्राईव्ह अरेंज केलेला आहे. जे IT मध्ये ज्यांना करिअर करायचंय त्यांच्यासाठी हा कॅम्पस ड्राईव्ह आहे. जे फ्रेशर्स आहेत, ज्यांना एक्सपिरियन्स आहे, त्यांच्यानुसार आपला हा कॅम्पस ड्राईव्ह अरेंज केलेला आहे. सर या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना नेमकी रोजगाराची संधी किंवा नोकरीची संधी यातनं कशी प्राप्त होईल? ओके, तर त्यांना आता इथं त्यांच्याकडे जे टेक्निकल स्किल वगैरे आहे त्यांच्या टेक्निकल स्किलनुसार त्यांना पॅकेज वगैरे मिळणार आहे. थेट त्यांना 3 LPA तर 5 LPA पर्यंत त्यांना पॅकेज इथे भेटू शकतं आणि त्यांच्या IT करायला सुरुवात होऊ शकते. सर आपल्या इकडे जी विद्यार्थ्यांना शिकवणी दिली जाते किंवा आपल्या इकडे जे विविध प्रकारचे कोर्सेस आपण सांगतोय याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा की आपल्याकडे कुठल्या प्रकारचे कोर्सेस आहेत आणि ते विद्यार्थ्यांसाठी किती महत्त्वपूर्ण ठरतात. आता आपल्याकडे जे इंडस्ट्रीला आता करंट सिच्युएशनला जे टेक्निकल स्किल लागतात त्याच्यानुसार आपण कोर्स प्लेसमेंट ओरिएंटेड कोर्स आपण अरेंज केलेले आहेत. आपण खूप प्लेसमेंट घेतो. आता AI ML जास्त बूम मध्ये आहे. डेटा सायन्स, डेटा अनालिस्ट, पायथॉन फुल स्टॅक, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कम्प्युटिंग या सर्व प्रकारचे आपल्याकडे कोर्स अवेलेबल आहेत. सर तुम्ही सांगू शकाल की तुमच्याकडे असे किती कंपन्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत जे की कन्फर्म म्हणून तुम्ही या नोकरीसाठी वापरू शकता आणि त्याच्या थ्रू विद्यार्थ्यांना एक नोकरीसाठी तुम्ही संधी द्या. आपल्याकडे आता 100+ कंपन्या बरोबर टाईप आहे आपले. जे त्यांना जसं रिक्वायरमेंट लागते ते आपल्याला सांगतात आणि त्याच्यानंतर आपले जे स्टुडंट येतात आपल्याकडे त्यांना त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवतो. धन्यवाद. तर आपल्यासोबत अक्षय राठोड सर आहेत. आपण यांना थेट विचारूयात की आजच्या प्लेसमेंट बाबत थोडक्यात. सर आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना कुठल्याही नोकरीच्या क्षेत्रामध्ये एक किंमत मोजावी लागते. नोकरीसाठी असू किंवा एखाद्या ठिकाणी प्लेसमेंट पाहिजे असेल तर, पण आज विद्यार्थ्यांना कुठलीही किंमत न मोजता तुम्ही आज एवढं मोठं आयोजन केलंय यामागची थोडक्यात पार्श्वभूमी काय? तर हा जो आपण ड्राईव्ह ऑर्गनाईज केलाय हा कोणत्या अर्निंगसाठी किंवा कंपनीला काहीतरी प्रॉफिट झाला पाहिजे यासाठी आपण ऑर्गनाईज नाही केलाय. आम्ही असं लक्षात आलं की आमच्या की संभाजीनगर शहरामध्ये याच्या आधी कोणताही असा कॅम्पस ड्राईव्ह झाला नाही की ज्यामध्ये खूप साऱ्या मुलांना जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटेल, इंटर्नशिप भेटेल. त्या रिगार्डिंग आम्ही हा मेगा जॉब प्लेसमेंट जो काही आम्ही ऑर्गनाईज केला होता, जेणेकरून मुलांना कोणतेही 1 रुपये फीज न पे करता त्यांना फ्री मध्ये जॉब भेटेल, चांगल्या कंपनीमध्ये पॅकेज भेटेल आणि ते चांगल्या कंपनीमध्ये लाईव्ह प्रोजेक्ट मध्ये काम करू शकतात स्टार्टअप कंपनीमध्ये आणि त्यानंतर MNC मध्ये ते स्विच करू शकतात. थँक्यू. तर सरांचं आणि या प्लेसमेंटचा एकच उद्देश आपल्याला दिसतोय की यांनी कुठलीही विद्यार्थ्यांकडनं किंमत न मोजता थेट आपल्यासाठी IT क्षेत्रामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. तर आज या ठिकाणी आपल्यासोबत काही मित्र आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांच्या या प्लेसमेंट बद्दल काय भावना आहेत. मित्र तुझं नाव सांग. माझं नाव आर्यन निर्माळे. तुझं काय आतापर्यंत शिक्षण झालंय आणि आज तू या ठिकाणी आलास तर तुझा नेमका उद्देश काय? माझा उद्देश तर आज सिलेक्ट होण्याचा आहे. मी आज AI ML अप्लाइड इंजिनियर म्हणून अप्लाय करतोय आज शोरट इनोव्हेशन्स मध्ये आणि माझी इच्छा आहे की मी पायथन फुल स्टॅक मध्ये पण अप्लाय करावं. इकडे माझं इकडे शिक्षण महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून झालेलं आहे आणि मी सध्या CSE BTech फायनल इयर मध्ये आहे. मित्रा तू सांगू शकतोस की आज या ठिकाणी तू आलायस, तुला याचा एक संदर्भ कुठून होता या प्लेसमेंट बद्दलचा आणि तुला नेमकं काय वाटतं या? आम्हाला जसं की आमच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट जे MIT कॉलेज आहे त्यांच्यातर्फे माहीत पडले याच्याबद्दल की तुम्ही हायर करू शकता, इथे तुमचे ज्या ज्या स्किल्स आहेत तुम्ही ते शो करू शकता, वेगळ्या वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज मध्ये अप्लाय करू शकता. मग त्यासाठी आम्ही इथे आमचं ट्राय करायला आले वेगळे. तुझं नाव सांग. माझं नाव रजत पोद्दार आहे. आणि तुझं आता शिक्षण काय चालू आहे आणि तू IT कंपनीच्या क्षेत्रासाठीच नोकरीची संधी शोधत आहेस आणि आज या ठिकाणी कशासाठी? मी आता सध्या कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग करतोय MIT कॉलेजमध्ये आणि मी इथे म्हणजे जॉब रोल अप्लाय करण्यासाठी आलेलो आहे AI ML मध्ये. माझं नाव विश्वजित बोराडे आहे. कुठल्या कॉलेजमध्ये तुझं शिक्षण आता सध्या चालू? MIT छत्रपती संभाजीनगर मध्येच. IT क्षेत्रामध्येच तुला एक जॉब हवाय? हो. इंटरव्ह्यू झालाय तुझा? नाही, आता होणार आहे AI ML साठी. काय सांगशील की आज इथे भव्य प्लेसमेंटचं आयोजन केलंय तर यामध्ये तुला अशी गॅरंटी आहे किंवा शाश्वती आहे की तुला इथे 100% जॉब भेटेल?
तयारी तर तितकी केली आहे, भेटू शकते 100%. थँक्यू. आपण बघितलंय की मित्रांना सुद्धा खूप जास्त कॉन्फिडन्स आहे की आज त्यांना IT क्षेत्रामध्ये 100% प्लेसमेंट भेटणार आहे आणि पुढे ते चांगल्या नोकरीसाठी देखील तयार आहेत. कॅमेरा पर्सन महेश सोबत मी धनश्री धोंडगे, देवगिरी मराठी, छत्रपती संभाजीनगर.